आता वळूयात आपल्या मेन टॉपिककडे। अकोला, अमरावती, जळगाव, बुलढाणा जिल्ह्यामध्ये वातावरण आता निव्वळल्यासारखं आहे, पण रात्रीच्या वेळेला काही तुरळक भागांमध्ये बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती असेल याही भागात तुरळक सरी पडू शकतात। सर्वांनी घाबरण्यासारखं नाहीये, पण तुमचा लाखो रुपयांचा माल जो आहे तो शेतात पडलेला आहे, झाकण्यासाठी 10-20 मिनिटं वेळ जाईल, तो झाकूनच घरी या, एवढं माझं तुम्हाला सांगणं आहे। लातूर, परभणी, नांदेड जिल्हा, बीड परिसर, त्याचबरोबर धाराशिव पट्टा, हिंगोली परिसर, हिंगोली परिसरातले सर्व तालुके इथे तुरळक ठिकाणी होईना वातावरण खराब होणार आहे, पावसाची शक्यता आहेच। जालना जिल्ह्यातील एकंदरीत सर्व तालुक्यांमध्ये मोजके भाग घेईलच, काही ठिकाणी पेंड वळता, काही ठिकाणी सडा टाकल्यासारखा, तर काही ठिकाणी वेगळाच अपवाद सुद्धा घडू शकतो। त्याची पूर्वकल्पना तुम्हाला वारंवार देतोय, अजूनही सतर्क राहण्याचा इशारा आहे। त्यानंतर अहिल्यानगर दक्षिण भाग मी सकाळीच व्हिडिओमध्ये सांगितले त्या पद्धतीने बरसणं चालू आहे। दक्षिण भागात श्रीगोंदा परिसर असेल, करमाळा, कुठले भाग असू द्या तिथे आहे। नंतर नेवासा पट्टा, पाथर्डी पट्टा, गेवराई, बीड पट्ट्यातही काही खेडेगावांना तो घेणार आहे। सर्वदूची व्याप्ती अवकाळीमध्ये नसते, मान्सूनमध्ये होत नाही ना, अवकाळीची काय अपेक्षा करताय? त्यामुळे मी 25% भागांना घेईल अशा अपेक्षेप्रमाणे सांगतोय। तुळजापूर असेल, या भागात सुद्धा 1-2 ठिकाणी अपवाद चांगलाच आहे, काळजी घ्या। कालही तिथे वाहुणी पाऊस झाला, 1-2 गावांना पुलावून पाणी गेले, तुमच्या पद्धतीने सतर्क राहा, नाहीतर दुर्लक्ष करा। पुण्याला अजूनही अलर्ट कायम आहे। पुणे, इंदापूर, त्याचबरोबर जवळ असलेले काही तालुके आहेत, बारामती परिसर असतील, त्याबरोबर फलटण असेल, दौंड असेल, श्रीगोंदा असेल, इथेही अलर्ट आहे म्हणजे आहे। सातारा जिल्ह्याचे जे काही उत्तरेकडील कोरेगाव, पूर्वेकडील कोरेगाव, वाई वगैरे आहे, महाबळेश्वरची पूर्वेकडील साईड आहे, फलटण वगैरे आहे, पुन्हा अजून खोला जाऊन सांगायचं म्हणलं तर लोणंद आहे, या भागात देखील याची मजल परिस्थिती खराब आहे। आता पुढे कवरक पाऊस येईल हे देखील व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे, पण त्या अगोदर मे महिन्यातल्या पावसाचाही अंदाज आपण कालपासून सांगायला आहे, त्याच्या अगोदर 8 दिवस अगोदर सांगितलं, 30 तारीख आहे, काळजी करू नका। त्यानंतर सासवड आहे, वाघोलीमध्ये सुद्धा आहे, चाकण, खेड हे भाग देखील आहे, शिरूर, अंतपाल तर चालूच आहे, पण शिरूर तालुका जो आहे अहिल्यानगरकडील या भागातही आहे, श्रीगोंदा आहे, कडा, आष्टीमध्ये देखील पाऊस आहे, पाथर्डी आहे, वैजापूरला काही ठिकाणी चालू, येवला आहे, कोरेगाव आहे, मनमाड आहे, नांदगाव आहे, कन्नडमध्ये सुद्धा काही गावखेड्यांना घेणार आहे। फुलंब्री, भोकरदन, जाफराबाद या भागामध्ये पाऊसच टिकत नाही, आभाळ येते, एखादा कोपरा घेते, पण इथे सुद्धा शेतकऱ्यांनी सतर्क राहा। चिखली, खामगाव, कुणाचा कांदा असेल थोडा वेळ जाईल, नाही पडला तरी हरकत नाही, पण झाकून ठेवा, अशी परिस्थिती आहे। आता वळतोय मी नांदेड क्षेत्राकडे। नांदेड भागांमध्ये सुद्धा ही परिस्थिती कमकुवत आहे, इथे देखील लो प्रेशर्स बनतोय। परभणीमध्ये आहे, जिंतूर पट्ट्याकडे, इकडे पूर्णामध्ये, परळी वैजनाथ सुद्धा थोडं परिस्थिती आहे, माजलगाव पट्टे आहे, वडवणी पट्टा आहे, अंबाजोगाई आहे, पळळे आहे, अहमदपूर आहे, लातूर दक्षिण भाग चालू आहे, शिरूर, अंतपाल, उदगीर परिसरामध्ये काही ठिकाणी। त्याचबरोबर मुखेड आहेच, किनवट परिसरात तुरळक ठिकाणी असेल, जे काही भोकर आहे, ज्याला आपण काय म्हणता येईल, नांदेडचा पूर्वेकडील भाग मुखेड आहे, त्या भागाची पूर्व बाजू तो घेणार आहे। त्याचबरोबर उमरखेड आणि यवतमाळ वगैरे भागांना, वर्धेना सर्वदूर नाही पण किचकर प्रमाणात आहे। परतूर, घनसावंगी, सेलू, मानवत, आष्टी, पिंपळगाव हे भाग देखील आहेच, इथे सुद्धा तुरळक ठिकाणी होत राहील, सरटाकल्यासारखा कमी अधिक प्रमाणात। वातावरण हे सांगून येणार नाही, काहींना सोडेल सुद्धा, पण अलर्ट मात्र आहे। आता उद्या पुढचा हा पाऊस, हा जो काही आहे मे महिन्यातला, एप्रिल महिन्यातला, हा किती तारखेपर्यंत राहू शकतो मित्रांनो? सध्या समुद्रामध्ये अतिशय भयंकर टेम्परेचरमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होणं आणि वाऱ्याच्या दिशेने लो प्रेशर बनलेलं आहे, त्या दिशेने महाराष्ट्रात स्थानिक लेवलला एक दिवसाआड मेघगर्जना होत राहील 28 तारखेपर्यंत। 29 तारखेपर्यंत प्रभाव मॉडेलनुसार दिसतोय, पण एक 28 पर्यंत मजल जास्तच आहे, 1-2 दिवस पुन्हाही वाढण्याची भीती आहे। ठीक आहे, हे झाल्याच्या नंतर 15, 16, 17 मेच्या दरम्यान सुद्धा वातावरण सक्रिय होणार आहे, अशीच परिस्थिती आहे, सर्वांना होणार नाही, पण 15 तारखेच्या आणि 22 मेच्या दरम्यानमध्ये पावसाळी वातावरण सक्रिय होतं की काय अशी परिस्थिती अभ्यासादरम्यान आढळून येत आहे। त्याबद्दल तुम्हाला हा पाऊस गेल्याच्या नंतर ठामपणे सांगण्याचा प्रयत्न करेल। आता फक्त व्हिडिओमध्ये एवढंच की आज रात्री धुळेकरांनी, साक्रीकडील भागांनी, दक्षिणेकडील भागांनी सतर्क राहा, 1-2 गावखेडे घेईल, 20-25 गावं घेईल, तालुक्यानुसार 10-5 गावं घेईल, अशी परिस्थिती आहे। तुम्हाला सतर्क राहायचं आहे किंवा सोडून द्यायचं आहे हा निर्णय तुम्हाला, ठीक आहे। आणि पाऊस गरजेलच, पडेलच असं सुद्धा नाही आहे, विजांचा धोका असतो त्याच्यामध्ये, जनावरं तुमची बाहेर असतात, जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवायचे हे काम तुमचं आहे, सांगण्याचं काम आमचं आहे। अवकाळीमध्ये सर्वात एखाद्या ठिकाणी बरसला
नदी नाले वाहूस तर तो पडेल, पण तो 100% त्या गावांना तितका पडेल याची गॅरंटी शाश्वती याच्यामध्ये असते. पण मात्र विजांचा धोका, वाऱ्याचा आणि तुमच्या भागांमध्ये मेघगर्जनेची परिस्थिती आवर्जून उमटणार आहे, अशी ह्या आता घेतलेल्या तालुक्यांची जिल्ह्यांची नाव आहे. जाता जाता एवढं सांगतोय की पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पाचोड, पैठण साईड जी आहे, वैजापूर, गंगापूर या भागात तुरळक ठिकाणी, नाशिक वगैरे पूर्व भाग, पुणे परिसर, सातारा भाग आहे, अहिल्यानगर आहे, बीड आहे, पुढे धाराशिव चालू आहे, लोहारा, खुर्द वगैरे भागांमध्ये, बाराशीमध्ये पुढे चालून तो शिरूर, अंतपाल, उदगीर वगैरे भाग आहे, अंबाजोगाई, केजमध्ये काही ठिकाणी पडेल, माजलगाव पट्ट्यापर्यंत येईल, जालन्यातल्या काही भागांमध्ये आहे आणि नंतर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हा पावसाचा समावेश आहे. वाशिमपर्यंत काही काही ठिकाणी मजल जाऊ शकते. व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांना विनंती आहे, माहिती सर्वांना शेअर करत जा. सोशल मीडियावरती काम करणाऱ्या टीमला एक विनंती आहे, तुम्हाला माझ्या व्हिडिओकडनं काही बाधा नाही आहे, कोणाचं काही ऐकू नका, बिंदास्त व्हिडिओ तुमच्या सोशल मीडियावरती टाका. ज्यांना कोणाला आपल्यापैकीही टाकायचं असेल तुमच्या अकाउंटला डाउनलोड करा आणि टाकून द्या. सोलापूरच्या बाबतीत सांगायचं राहिले, कमेंट आली तानाजी भोसले सरांची. सोलापूरच्या बाबतीत सांगायचं झालं तर लगेच तुमच्या भागाची दिशा सांगतोय. सांगली, सोलापूरचा असं आहे की सोलापूरचा जो काही पूर्वेकडील भाग आहे, सोलापूरचा दक्षिणेकडील भाग आहे, तालुक्यांचे नाव घेतो, अक्कलकोटला राहणार आहे. त्याचबरोबर सोलापूरच्या पूर्वेकडील जे काही भाग असतील का लोहारापूर साईडचे, यांना तो चांगला घेणार आहे. मोहोळला राहू शकतो. त्याचबरोबर पंढरपूरला सुद्धा राहण्याची शक्यता आहे. दक्षिण भाग, पूर्व भाग अशाच प्रकारे समावेश आहे. 25% व्याप्ती आहे. वारकाऊ राहू शकतं. ठीक आहे, एक्झॅक्टली एवढंच होतं. तुमच्या काही अजून प्रश्न असतील. नेवासाला सुद्धा आहे. सांगलीचं सांगायचं झालं तर सांगलीला रात्री बेरात्री उशिरापर्यंत येईल. सध्या वातावरण क्लिअर आहे. गरमी मात्र खूप आहे, चान्सेस वाटतात, पण सांगलीचे चान्सेस थोडे पुरे सरकलेले आहेत. बाकी इकडे सांगलीकरांना मात्र सतर्क राहा. साताऱ्याकरांना देखील तुफान वातावरणाचा सामना करायला आहे पूर्वेकडील भागांमध्ये. बीड, गेवराई आहे, गंगापूर सुद्धा आहे, सर्वदूर नसतो पण आहे. आता मराठवाड्याचं चित्र जर आपण पाहिलं तर मराठवाड्याच्या लातूर परिसरामध्ये एकंदरीत उदगीर, सावंतवाडी परिसरामध्ये आहे चालू काही ठिकाणी. इकडे जर पाहिलं आपण लोहारा, खुर्दच्या काही भागांमध्ये विजांसह अतिवृष्टी म्हणजे एवढा पाऊस सुद्धा होऊ शकतो. मी एक व्हिडिओ टाकला इंस्टाग्रामला, 1-2 गावाचा अपवाद आहे, पण वारं, काऊर सुटणं, गारी पडणं ह्या गोष्टी आहेत. लातूर, केज, बीड, माजलगाव पट्टे, त्यानंतर गेवराई, पटा यांनी सतर्क राहायचंय. घनसावंगी असेल, आंबड असेल, तुरळक ठिकाणी कोहायना इथे पडणार आहे. तुमचा मोठा जर माल असेल, जास्त असेल, झाकण्याची व्यवस्था करून ठेवा. पाऊस आजूबाजूला कोणा तुमच्यापर्यंत येऊ शकतो. त्यानंतर अकोला, अमरावतीपर्यंत वातावरण क्लिअर आहे. गरमी जास्त असेल तर सहन करण्यापेक्षा झाकून ठेवलेलं बरं आहे. तर थोडक्यात आणि डायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करतोय की कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये 25% व्याप्ती पूर्ण करू शकतो. नाशिक जिल्हा, मालेगाव परिसर, छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम आणि दक्षिणकडील भाग आहे. उत्तर साईडच्याही शेतकऱ्यांनी सतर्क राहा. जालन्यामध्ये भोकरदन आणि जाफराबादला आतापर्यंत तुरळक भाग घेतलात. कदाचित गरमी जास्त असेल तर इथं डेव्हलपमेंट जास्त होऊ शकतं. सतर्क राहायला काही हरकत नाहीये. त्यानंतर सध्या चालू स्थिती जी आहे ही सध्या श्रीगोंदा परिसर, कर्जत परिसर, करमाळा परिसर, पश्चिम भागाकडनं आणि दक्षिण भागाकडनं पूर्ण मेघगर्जनेसह या भागात आगमन होणार आहे. सर्व तालुक्यात काही बेतत नसतो एवढं मला सुद्धा समजतंय. कमेंटमध्ये सांगायची गरज नाहीये, पण गाफील राहू नका. तुमच्या चुकीच्या कमेंटमुळे मला काही फरक पडणार नाही, पण तुमचा लाखांचा माल जो आहे तो बाहेर शेतामध्ये पडलेला आहे, जनावरं बाहेर पडले आहेत. सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा वारंवार पोट तिडकीने सांगणारा माणूस काही दिवसांनी गायबही होऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवत चला. बार्शी परिसर, पाटोदा, धाराशिव यांची व्याप्ती जास्त आहे. पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे आणि दक्षिण साईडकडनं देखील डेव्हलपमेंट चांगलं होऊ शकतं, त्यामुळे काळजी घ्या. मालेगाव, माजलगाव पट्टा, वडवणी पट्टा देखील रात्री आहे. नांदेड, हिंगोली तुरळक ठिकाणी आहे. वाशिम वगैरे भाग आहे. किनवट, चंद्रपूर आणि गोंदिया, भंडारा, नागपूर, हिंगणघाटचा समावेश आहे. 1-2 गावाचा विषय आहे. सरदूरची व्याप्ती तर कुठेच होत नसते. आणि वातावरण हे जरी 22-23 ला कमी वाटत असलं तरी सुरक्षित ठिकाणी माल आपला ठेवावा, कारण की वातावरणाचा गरमीचा विषय जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत 28, 29, 30 एप्रिलपर्यंत वातावरण महाराष्ट्रातून जाणार नाही. कधी कमी होईल, कधी न आल्यासारखं वाटेल आणि कधी अचानकच याचा प्रभाव पडेल. सर्वाधिक जास्त सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्राचा धाक काय अजून कमी झालेला नाहीये. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत वाटत असेल की आपल्या भागामध्ये फक्त गरजतं, आजतं आणि थोडंफार पडतं, पण तरी सुद्धा सुरक्षित ठिकाणी माल हवा. विजांचा धोका जो आहे, तुमचं जनावर पाहत नाही, तुमचं व्यक्ती पाहत नाही, तुम्हाला पाहत नाही, तो घाला जिथं व्हायचा तिथं होत असतो. गारपिटीचा रडार शहरामध्ये पण चालू आहे. अनेक ठिकाणी वातावरण सक्रिय आहे. घाबर नाही, सतर्क समजणं सांगतोय. आणि मंत्रालयाकडनं सुद्धा तुम्हाला असे मेसेज पाऊस पडल्यानंतर किंवा पाऊस पडायच्या अगोदर येत असतात.
त्यांना काहीतरी शिव्या देत चला जा, कारण की आम्ही शेतकऱ्यांचे पोरं आहोत. आम्ही आमचं काम आमच्या पद्धतीने करतोय. जून महिन्यामध्ये हे राजकारण नाही उधळून लावलं तर तोडकं हवामान अंदाज परीक्षांतर्गत नाव लावणार नाहीये.